नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में घर के बाहर खड़ी एक कार को आग लगाने के मामले में पुलिस ने महज 24 घंटों के भीतर महिला आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस जांच में सामने आया कि पुराने विवाद के चलते आरोपी महिला से इस वारदात को अंजाम दिया था। मिली जानकारी के अनुसार फिरियादी नीलेश राजूरकर की मारुति बोलेरो कार घर के सामने खड़ी थी। देर रात को आरोपी महिला ने वाहन पर ज्वलनशील पदार्थ डालकर आग लगा दी, जिससे कार पूरी तरह से भभक उठी। घटना के बाद मानकापुर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने आसपास के सीसीटीवी कैमरेज की फुटेज खंगाली। फुटेज में एक महिला चेहरा ढककर घटनास्थल से भागती हुई नजर आई। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने आरोपी पुष्पा काशीराम आमले को अमरावती जिले के दयापुर से गिरफ्तार कर लिया। आरोपी के पास से एक मोबाइल फोन भी जब्त किया गया। यह कार्रवाई मानकापुर पुलिस ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की। फिलहाल पुलिस मामले के आगे की जांच जारी है। निखिलेश राजूरकर हे गोदनी मानकापूर या ठिकाणी राहतात। त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली त्यांची बलेनो कंपनीची सुमारे 10 लाखाची गाडी ही कोणीतरी अज्ञात इसमानं जाळल्याबाबत तक्रार आली होती। याच्यामध्ये 30 मे रोजी पहाटेच्या वेळी 3 वाजता एक महिला ती गाडी जाळते अशा प्रकारे आम्हाला त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलं। सदर महिला ही पूर्ण तिनं चेहरा बांधलेला होता, कपडे बांधलेले होते चेहऱ्यावर आणि चेहरा झाकलेला होता आणि ती त्या ठिकाणी येऊन पेट्रोल टाकून किंवा ज्वलाग्रही पदार्थ टाकून ती आग लावून पळून जात असल्याचे दिसले। यामध्ये घटनेची माहिती आम्ही तात्काळ वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमने याचा तपास चालू केला। तपासामध्ये असं लक्षात आलं, काही बरेच कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी तपासल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी आरोपी आहे पुष्पाबाई आमले, राहणार वय 55 वर्षे, राहणार दर्यापूर, जिल्हा अमरावती, ही या ठिकाणी त्या रात्री आलेली होती आणि त्या ठिकाणी गाडीला आग लावून त्या ठिकाणाहून ती नंतर पळून गेल्याचे पूर्ण तपासामध्ये, तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झालं, खात्री झाली। ती खात्री झाल्यानंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन टीम जी आहे ती दर्यापूर अमरावती इथं पाठवली आणि काल त्या महिलेला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत हा गुन्हा उघड करून त्या महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। यातील फिर्यादी यांची ती लांबची नातेवाईक आहे। काही वर्षांपूर्वीचा त्यांचा काही थोड्याशा रकमेचा देवाणघेवाणीचा व्यवहार होता आणि सध्या हे नातेवाईक तिच्याकडे दुर्लक्ष करतायत, त्यांना प्रतिसाद देत नाहीत। या रागातून तिनं हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। याच्यामध्ये आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमचे PSI खोमनी आणि PSI डगवाल यांच्या पथकाने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। मध्ये आरोपी आणि फिर्यादी हे जुने लांबचे नातेवाईक आहेत। त्यांचा काही जुना 50-60 हजार रुपयाचा वाद होता आणि त्या वादातून सध्या फिर्यादी आणि त्यांचा परिवार हे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते, तिचा फोन उचलत नव्हते किंवा तिला घरी घेत नव्हते। या कारणास्तव त्या रागातून तिने कृत्य केल्याचं दिसून येत आहे।